नमस्कार. आज माझे ओनर आले होते. ते ॲक्च्युली ते अध्यात्माचा पतंजलीचा कोर्स आहे ना तो करतायत आणि बेसिक कोर्स आहे. नंतर पुढे पुढे मोठा. तर त्यांना ते ऑनलाईन जमत नव्हतं म्हणून मग त्यांची पहिल्यांदा बायको आलेली, मग तिला करून दिलं, सबमिटेड सक्सेसफुली. मग आता काल डेट झालेली पण तरी पण ती कोणी सांगितलं एक्सटेंड करायचं आहे आणि तिच्या मिस्टरांचं करायचं होतं. मग मिस्टर पण मग ते परत आता सकाळी आलेले म्हणे मिस्टरांचं पण सबमिट करून टाका ना तुम्ही. तर ते केलं. त्याच्यानंतर मग मिस्टर सांगत होते तिचे म्हणजे माझा ओनर तुमच्याबद्दल खूप म्हणे चांगलं बोलणारे माझे फ्रेंड्स, मला माझे भरपूर फ्रेंड्स आहेत, त्याच्यापैकी काही फ्रेंड्स माझ्याशी तुमच्याबद्दल बोलत होते. म्हटलं चांगलं बोलत होते की काय? नाही म्हणे अतिशय खूप छान बोलत होते की शी इज व्हेरी काइंड पर्सन अँड वी नेम्ड हर ज्युनियर निर्मला सीतारामन and we don't want to go back to her native place. We want she to be work to be here only. म्हटलं मग नंतर मग त्याने सांगितलं की नाही आपण सेल्फिश होऊन तिचं नाही, ती काम तिचं करते बरोबर, पण आपण सेल्फिश होण्यात काही अर्थ नाही आहे. तिला तिच्या घरी उलट जाऊ देत लवकरात लवकर. आपण प्रार्थना करूया की तिला तिची फॅमिलीबरोबर लवकरात लवकर एकत्र राहण्यासाठी तिला बॅक टू स्टेट तिच्या जाऊ देत तिच्या घरी. आणि ती खरोखर खूप छान आहे आणि आम्हाला दरवेळेला मदत करते. आता गोल्ड लोनमध्ये आहे पण ती इतक्या पेशन्सली आणि ह्याने काम करते ना की आम्हाला खूप बरं वाटतं. मला आजच्या दिवशी फाउंडर्स डेच्या दिवशी हे ऐकायला मिळालं. मला माहिती नाही सर, मला भरून पावलं. एकदम खूप छान वाटलं. म्हणजे अभिमान धरू नये, अभिमान धरला की मग पुन्हा ते गर्वाचं घर म्हणतात तसं होतं. तर अभिमान धरू नये, पण मला खूप छान वाटतं आज, खूप छान वाटतंय. थँक्यू स्वामी समर्थ, कारण ते करतायत आणि त्यासाठी त्यांनी हा देह वापरला म्हणून त्यांना खूप 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 धन्यवाद. कृष्णा धन्यवाद. हॅलो. हॅलो सर, नमस्कार. हा काय आहे, हा बोला ना. गॉड एंटर्स द ह्युमन बॉडी टू fulfill his own divine purpose. Unless and until one doesn't understand this role of God, he never allows his body to play for the God as a playground. And if you allow him to play on your ground, that is ground of heart and mind, then he plays on that ground with its fullest majesty, and then this type of experience comes your way. म्हणून परवाच मी तुम्हाला सांगितलं, जरी जीवामध्ये शिवान प्रवेश केला नसला तरी जोपर्यंत जीव ओळखत नाही की शिव इथे काही विशिष्ट कारणाने आलाय, आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःहून परवानगी देत नाही, कारण तुमच्यामध्ये शिव आलेला आहे म्हटल्यानंतर शिव तुमच्या ऋणी आहे बॉडी वापरताना. तुम्ही तुमची बॉडीनी तुमचं प्ले ग्राउंड म्हणजे अंतःकरण त्याला फॅसिलिटी देत नाही. तिथे तू मनपूत खेळ, तोपर्यंत कृष्ण तुमच्यात खेळणार नाही, तोपर्यंत राधेची मुरली तुमच्यात वाजणार नाही, तोपर्यंत शिव पार्वतीचं रहस्यमय दर्शन तुम्हाला होणार नाही, तोपर्यंत रास क्रीडा समजणार नाही, आणि तोपर्यंत मी त्याला ज्युनियर निर्मला सीतारमन म्हणत नाही, मी त्याला ओरिजिनल निर्मला सीतारमन म्हणतो, असं कौतुक तुमचं होणार नाही. लक्षात ठेवा. आणि कौतुक झालं तरी ते परत देवाने तुमच्यासाठी केलेलं कौतुक असलं तरी ती देवाचीच लीला आहे म्हणून त्याचं त्याला अर्पण या भावाने बघावं. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु या भावाने बघावं. म्हणजे जिथे तुम्हाला कष्ट म्हणून गेलात तिथल्या लोकांना तुम्ही विरघळवलं, प्रेम दिलं, आणि इतकंच नव्हे तर ते इतके विरघळले की इतका चांगला माणूस त्याच्या घरी जाऊन सुखान नांदू दे हे त्यांच्याही मनामध्ये प्रेम निर्माण झालं. संपलं. त्यांच्यामध्ये करुणा निर्माण झाली. त्यांचा द्वेष मत्सर झाल्यानंतर तांत्रिक वांशिक वाद नसले. म्हणजे एक ईश्वरी कार्य तुम्ही केलं. पण अनलेस अँड अंटिल जीव doesn't allow Shiva to play on his playground, that is inside the heart, inside the mind, that cannot be done. आणि हे
देण्या अगोदर आपल्याला ते कळलं तरच ते आपण करतो. इथे नारायण पाटणकर नाही, इथे आदिनारायण खेळतो. त्यामुळे आदिनारायण बोलतच बसलाय. नारायण पाटणकर हा कर्ण आहे, माउथ पीस आहे फक्त नारायण पाटणकर. हे कळणं महत्वाचं. ऍक्च्युअल मध्ये जी रचना आहे, जी सरस्वती आहे, तो आदिनारायणच आहे. हे कळलं म्हणजे अध्यात्म, बाकी काही अध्यात्म नाहीच आहे. खरंच एक ह्याच्यातनं गेले ना त्या टप्प्यांवरनं की असं खूप छान अनुभूती येते आणि लगेच हे जे मी सांगतोय हे एकदम झिरोच्या पलीकडे जाऊन ऐकता आलं ना तर हे रोज तुम्हाला अनुभव येतील. आणि मग नंतर खरं आपलं जीवन हेच आहे लक्षात येईल. ऍक्च्युली आपण जे जीवन जगतोय ना, दॅट इज वी आर ट्राइंग टू स्विम इन द मडी अँड स्लगिश वॉटर. जे कधी पुढेच जात नाही असं आपलं जीवन आहे. खरं पुढे जाणारं जीवन म्हणजे आध्यात्मिकच जीवन आहे. हो, अगदी 100%. आणि खूप छान वाटलं. काय आपण करतोय, थोडीशी सुट्टीला चेंज करायची, परत कष्टाने जायचं, परत 8 दिवस तिथे वैतागलेलं राहायचं. ह्या सर्व वैतागामध्ये सुद्धा आनंद जर शोधता आला तर त्याची साचलेल्या डबक्याच्या खाली वाहणारा झरा दिसणं, त्याकडे साचलेलं मडी असं राहते. त्याच्या खालचं निर्गुण निराकाराचा झरा ज्याला गावला ना त्याला गुण नाही, आकार नाही, तो सारखा घरच चाललाय, वाहत चाललाय. आणि झऱ्याचा हेतू काहीच नाही. भूमीतून निघाल आणि समुद्रात जाणार, त्याला काही फिकीरच नाही. भूमीत अव्यक्त होता आणि समुद्रात अव्यक्त होतो. मध्ये व्यक्त जीवनात तो वाहतोय. आपलं व्यक्त जीवनच मुळी गटारगंगा झालेलं आहे. त्यामुळे मडी वॉटर ऑल ओव्हर द वे. मी तुम्हाला सांगतो, त्या संसाराची उपहास करू नका, पण हे आले लक्षात नाही बरोबर आहे ते, बरोबरच आहे. साक्षीत्वाच जगा, म्हणजे नातेवाईकांना वाटू नाही की तुम्हाला करायचं. म्हणून मी ते शेवटचं वाक्य की हे फक्त देह वापरण्यात आलंय, हे मी केलेलं नाहीये, हा देह वापरून त्याचं झालेलं आहे, हे लक्षात ठेवणं पण खूप महत्वाचं. नाही तर मग ते पुन्हा अहंकार जागा झाला, मग पुन्हा ते सगळं परत. तो देह सुद्धा त्यानेच निर्माण केलेला आहे. देह त्यानेच निर्माण केला आणि त्या देहात तो बसलाय. पण देह निर्माण केला तरी त्याला काय ऍड्रेस या व्यावहारिक भूमिकेवरती आला ना, तुमचं नाव आलं ना. तुमच्या घरात प्रवेश करताना पोस्टमनला दारावर ठोठावल्याशिवाय पत्र थोडंच देता येतंय. तो तुमच्या दारावर ठोठावणारा पोस्टमन हाच देहाचा निर्माता आहे, हाच देहातला मालक आहे. हे जरी असलं तरी व्यावहारिक जगात परमेश्वराला व्यवहाराचे नियम पाळावे लागतात. तो म्हणतो हे घर अक्षय जाधवांचं आहे. मी जरी अक्षय जाधव रूपाने मीच काम करत असलो बाहेर पोस्टमन म्हणून, तरी हे घर आहे अक्षय जाधवचे. तिने दार उघडल्यानंतर मी टपाल देणार. त्या मूळ पोस्टमनला हे करा. आपण म्हणतो मुक्काम पोस्ट म्हणतो ना, मुक्काम पोस्ट प्रत्येकाचा ब्रह्मच आहे, लक्षात ठेवा. आणि बाकी हे नेहमी ते आडवे उभे रत्नागिरी मुंबई हे आपले एकाच भूमीवरती काल्पनिक केलेले नाव आहेत. बरोबर, अगदी बरोबर. ते मागे अखंड आहे, ऐका, भूमी अखंड आहे, आकाश अखंड आहे, चैतन्य अखंड आहे. आणि अखंडावरती खंडित गोष्ट म्हणजे संसार. बरोबर. अगदी मागे तुम्ही सांगितलंय तसं ते सातबाऱ्याचे उतारे वगैरे संपूर्ण त्याची भूमीची भाग, आकाशाची भाग, हा माझा हा तुझा. जाताना काय त्या सातबाराच्या उतारावर तुम्ही समजा त्या जमिनीच्या तुकड्यात तुम्हाला ठेवली, तुम्ही तिथेवर जाणार, जमीन तिथेच राहणार. हो बरोबर, आपण केलेले ते, बाकी काय नाही. खूप छान वाटलं. पण चला, धन्यवाद. आनंद मिळायला लागला यातच परमेश्वराला पण आनंद. हो खूप आनंद आणि सॅटिस्फॅक्शन. काही असं तरी मी शांत असते आणि खूप छान वाटतं. हल्ली खूप छान वाटतं खरंच. धन्यवाद. बाय.